डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती चोरी करणाऱ्या गुन्हेगारास नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने केले जेरबंद। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी जेल रोड नाशिक रोड येथील बन्सी बंगला येथील एका घरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पितळी मूर्ती, मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरी झाल्याचा गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाला। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र जाधव, योगेश रानडे यांना मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील चोरीस केलेला माल विक्री करण्यासाठी संशयित आरोपी गौरव आनंद बाविस्कर हा बिटको चौकाजवळ नाशिक रोड येथे आल्याची माहिती मिळताच पथकाने त्यास ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पितळी मूर्ती, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र जाधव हे करत आहेत आणि याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी माहिती दिली आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जेल रोड भागात राहणाऱ्या श्रीमती सुशीला बन्सीलाल चंद्र मोरे यांच्या उघड्या घरातून कोणीतरी अज्ञात चोराने घरात प्रवेश करून चोरी केलेली होती। त्याच्यामध्ये त्यांच्या घरातून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साधारणतः 5 फुटाची पितळी मूर्ती आहे, 1.5 किलो वजनाची। त्यानंतर एक छोटा मोबाईल हँडसेट आणि 5,000 रोख अशी चोरी झालेले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 410/25 BNS कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा तपास नाशिक रोड DB पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्याकडे दिलेला आहे। त्यांनी गुन्हा मिळाल्यानंतर गुप्त बातमीदार नेमले आणि हद्दीतील जे चोर आहेत त्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली। त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की देवाली गावात राहणारा गौरव आनंद बाविस्कर यांनी सदरचा प्रकार केलेला आहे। तरी त्या आरोपीस नाशिक रोड DB पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, पोलीस अंमलदार महेंद्र जाधव, पोलीस अंमलदार सागर आडणे, पोलीस अंमलदार अरुण गाडेकर, पोलीस अंमलदार रोहित शिंदे आणि पोलीस अंमलदार योगेश रानडे या टीमने व्यवस्थित सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतला आणि गुन्ह्यातील संपूर्ण माल त्याच्याकडे रिकव्हर केला आहे। तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पितळी मूर्ती अंदाजे 1.5 किलो वजनाची, त्यानंतर एक 2,000 रुपये किमतीचा मायक्रोमॅक्स कंपनीचा साधा मोबाईल हँडसेट आणि 5,000 रुपये रोख रक्कम, 500 रुपयाच्या चलनीच्या नोटा असं पूर्ण रक्कम 100% रक्कम मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये त्यांनी रिकव्हर केलेला आहे। सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, मान्य पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर, मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड DB पथकाचे अंमलदारांनी केलेली आहे। चोरीच्या मागचे त्याच्यावर 3 चोरीचे गुन्हे दाखल होते यापूर्वी। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक उदय पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, विष्णू गोसावी, पोलीस शिपाई महेंद्र जाधव गाडेकर, सागर आडणे, रोहित शिंदे, योगेश रानडे आदींनीही कारवाई केली आहे। सदर कामगिरीबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पथकाचे अभिनंदन केले। NCN न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड।